ती मुंडी अशी झाली ती सरळ करता अशी खत्म. बाय बाय टाटा. तुम्हाला रंबा दाखवू माझी रंबा. कमॉन रंबा. माझी रंभा ग जीवाची लाडकी रंभा. माय गॉड कानातले बघा ए थांब नथनी बघ. गाई नथनी राहिली तिथंच वाट लागली आयुष्याची. गाईज म्हशी रेडा नाही सुतिका सरी. नमस्कार मित्रांनो, कशात तुमचं स्वागत आहे तडकत्या फडकत्या परत एकदा ब्लॉग मध्ये. तर गाईज आज आपण चाललोय श्रुतिकाला भेटायला. तर मी आज कुठंच नाही जाणार. तर आज आपण चाललोय श्रुतिकाला भेटायला, पण आज मी तिला भेटायला नाही जाणार, ती मला भेटायला आले. ये कैसे हो गया है? कुठं आले दाखवू तुम्हाला. बघायचे गाईज. मैं नहीं दिखाऊंगा फिर दिखाऊंगा. आज इधर आजा. ओ माय गॉड. काय वाटते तुला दुसऱ्यांदा आली घरी. चॅनलला सबस्क्राईब कुछ तो गडबड है जरूर घरी. सो बघू शकता तेच मी बोललो अलिबाग मधले ते मोती कुठे गेले बीचवर भेटतात ते बघते तिथं कानाला ढुलतले. सो ठीक आहे, चॅनलला सबस्क्राईब करायला बोल ना काहीतरी. सबस्क्राईब कर. गाईज आता घरात येतो आवाज बसलाय. सबस्क्राईब करा बोल. ठीक आहे गाईज, तडकत्या फडकत्या ब्लॉग मध्ये शेवटपर्यंत बघत राहा. रुसून बसली तरी आपण म्हणू, काय विषय नाही. म्हणा आता चालू ठेव. म्हणा बाबू काय झालं हं? काय नाही. चला मित्रांनो बघत राहा. डिस्क्याव डुमडुम डाड्याव. ए आज आपण करणार काय? आज आम्ही करणार आहे करंजी आणि रील. चला मित्रांनो रील मध्ये तुम्हाला काय वाटत असेल मी घरी येऊन काय करते. मसाज चालू आहे गाईच. क्रिटिकल कंडिशन, कारण काल जिमला गेलो ती माझी मुंडी अशी झाली ती सरळ करते अशी. खत्म. बाय बाय टाटा गुड बाय गया. ए वाजव मान वाजव. बघा काही आणि जर मी असंच राहिलं जायचं असंच वाजव. लचकला तर डायरेक्ट ऐज दिगा ओढे. हा शोधे का बघू चल. थांब जरा. हा चल काहीच सासू सुनेला बोलवते. दे दे. थांबा गाईच, तुम्ही पण बघा मेलं तर तेवढा तू लूज सोड. थांब एकदम मला मान हा गयात आलो. मोड आता मोड. लूज सोड. घे इकडं पण कडक रे. लूज सोड. अरे लूज सोड ना माझ्या. थांब मला इथं गॅप पडली. आता घे. माझ्या हातावरती हे सोड, तोंड सोड. तर गाईज मोमोजची टपरी तर टाकणारच होतो, आता मसाज पण टाकणार 100%. चला मित्रांनो आता जेवू वगैरे मस्त रील बिल शूट करू आज. आणि का खूप दिवस आपण काय रील बिल शूट नाही केला. सो ठीक आहे, सो बघत राहा कंटिन्यू. तर गाईज तुम्ही बोला असाल तू एवढ्या पोरी फिरवतोस आणि हिला घरी कशी काय आणली. ही जी गोष्ट वेगळी आहे, ही आपल्याला इथून आवडली इथून. ठीक आहे, सो एवढंच बोलीन मी. प्रेम करा आयुष्यात, पण तिच्यावरच करा जी तुमच्यासाठी काहीतरी स्ट्रगल करत असेल, तुमच्या वाईट काळात साथ देत असेल. ठीक आहे, आता ही माझ्यासाठी एवढ्या ठाण्यावरून पेनला आली 3 तास ट्रॅव्हल करून ट्रेनने. त्यात कुठंतरी मला आवडलं, मन जिंकलं माझं की भाई एवढी एखादी पोरगी एफर्ट्स घेते माझ्यासाठी, त्या का नाही राहायचं मग तिच्यासोबत 100% ना. चला मित्रांनो, कशी वाटते आमची जोडी. तुम्हाला आवडते ना? आवडलीच पाहिजे 100%. कमेंटमध्ये सांगा आमची जोडी कशी वाटते आणि तुम्हाला आवडते का. ठीक आहे, सो चला लेट्स गो. A few moments later. तुम्हाला रंबा दाखवू माझी रंबा. कमॉन रंबा. माझी रंभा ग जीवाची लाडकी रंभा. माग सावळ्याची लाडकी रंभा. कशी दिसते बघा, नदीबीत एकदम टॉपची ना, कडक. चला मित्रांनो आता आम्ही चाललोय रील शूट करायला. सो रील पण जाऊन चेक करा कशा झालेत आणि कशा नाही, कमेंटमध्ये नक्की सांगा. सो चला मित्रांनो. आणि मी पण कशी दिसते कडक रे. चला तर लुक चेक करा कसं घातलं बघा, झगामागा आणि मला बघा. तर मग रंबा दाखवू माझी रंबा. कमॉन ये गाईज बघू शकता. ओ माय गॉड
कानातले बघा ए थांब नथनी बघ. गाई नथनी राहिली तिथंच वाट लागली आयुष्याची. नथनी मुळे खपला खेळ. थांबा 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 नथनी राहिली. गाईज आमच्या आजी एवढी मोठी नथनी काढायची. तिला मी पक्की चिडवायचं. आता कोणाला चिडू जाऊ दे हिला चिडू. हिनीच आपली आजी आहे असं समजा आता. आजी आय लव्ह यू. खूप आठवण आहे तुझी पण मला असं वाटतच नाही काय झालं. जिथं असेल तिथं खुश राहा. शूट करायला आमची पेनमध्ये फेमस आहे कासमाळ. कासमाळ झालं आहे असं. गाईज माझी रंबा किती गोड दिसते बघा ना. चंद्रासारखी गोड आहेस तू म्हणून माझ्या मनाला लागलेली ओढ आहेस तू. चंद्राची टिकली घातली वेगळं बघा. बोल ना काहीतरी चांगलं. चांगलं शायरी मारू तुझ्यासाठी. चला पुढं मारू. ठीक आहे चल मार. आता नको नंतर मारतो. आता जरा सध्या आठवत नाही पटकन. पुढं मारतो ना आपण. तू टेन्शन नकोस. मी फक्त आणि फक्त तुझं दे. पण गाईज हे टाइमपास लय करते रे मेकअप करायला. किती टाइम लावते. असं जर परत केलास ना किती सांग म्हणून मी ना काही 4 बायका किती करणार. सांग. 4 बायका करणार. जी पटकन मेकअप करेल तिला घेऊन जाणार. ये बड़ी अच्छी बात कही आप. या आय माय राईट ना गाईज. इतकी सुंदर बायको बायको जीव लग जीवाचा अंकित दादा जीव लग नक्कीच एक दिवस मोठा असेल. आता भले छोटा आहे. ये तो सुरुवात आहे. A4 कलेक्शनचे होणार मालकीन. गाईज इथं मालकाचा घाम निघतंय पिशव्या ओढून ओढून. मी नाही. हो येते. ठीक आहे मित्रांनो चला आमचं शूटर येतं एक. आम्ही रील बनवणार झालोय तर शूटर आहे. तिथं वरती जायची का पण? हा डोंगरात देते डोंगरात. चल जरा डोंगर फिरवला. डोंगराच्या वारी गा माये. शूटर बघा आपला शूटर नंबर 44. प्रवीण किती होता. कुठं चाललाय कट कर. हा बघा पाठ करताय. लोकेशन बघा खूप भयंकर क्रिटिकल कंडिशन मधून आलोय आम्ही. लोकेशन नदी विधी कडक मध्ये ना एकदम. खूप स्ट्रगल चालू आहे गाईज रील साठी. त्याशिवाय ओ माय गॉड गाईज लोकेशन चेक करा किती सुंदर आहे. कडक रे. समजत नाही गाईज. गाईज म्हशी रेडा नाही सुतिका सरी. 1.5 किलोचा जिताडा. या लोकेशन वरती आम्ही आलेलो पण आमचा थोडासा शूट झालाय. तो उचलून घ्यायचा सीन होता ना तिथं. माझे काल बायसेप मारलेत ना मी तर त्यामुळे वाट लागली. चला पुढच्या प्रवासासाठी चाललोय दुसरीकडे. दुसरं लोकेशन. रील बनवायला पण गाईला लय मेहनत लागते. कठीण परिस्थिती. घेरटाक 5 रिवर्स. ओ माय गॉड. पोरगी शिकली प्रगती झाली. अंकित शिकला श्रुतिकाला घरी येऊन आला. बघू शकता असं करायला लागतो एका व्हिडिओसाठी. इकडून तिकडं. आता पण चुकीच्या जागेवर आलो. खाली दिलेल्या संपर्क साधा. संपर्कावरती उठाले रे देवा उठाले रे बाबा. संपर्क करा. संपर्कावरती नंबर करा. नंबर क्लिक करा. चला घरी चला. काही जसं वातावरण सुंदर आहे. आवाज बोल म्हणून इथं समजलं ब्लॉगर का नाही. काय बोललास परत बोल. याला आवाज तर ब्लॉगिंग बनवते. जोरात बोल. डिप्रेशन नाही असं कैसे डिप्रेशन. बनेगे रे तू ब्लॉगर. डिप्रेशन. आवाज खोल जरा खोल. ते कसं फिरवायचं. काय? हात असं फिरवायचं का. अच्छा ठीक आहे थांबा. 1 2 थांब पहिला मला एक डायलॉग मारू दे. थांब. हा जसं वातावरण सुंदर आहे तसं अंकितची. तर काही जसं सुंदर वातावरण आहे ना तसंच अंकितची गर्लफ्रेंड सुंदर है. अर्ज क्या है क्या आइटम पटाई तो क्या पटाई थाने वाली पटाई. वो आई दिवा के ट्रेन से. एवढं सांगायचं नव्हतं तुला. सजले
चला घरी ए काय पुढे गाणे अवतरली अवतरली ठाण्याची गौराई माझी पेनला आली. पेनची सून झाली. Oh my God. माय गॉड MA06 बघते तर पप्पानी दिलीच नाही. दादा काय खातो अंकित दादा? बडीशेप राधा बघू 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 इकडे बघ. आकाश. हे पण दाखवता गाईस. मी खातोय राधा बडीशेप आणि माझी राधा बघा. अवतरली नवसाची 18वी गर्लफ्रेंड नाही घरी मनात बसलेली गर्लफ्रेंड घे फिर बघ हसली आणि कोसळली जाशील. चला आपण असं धावत धावत जाऊया. हा आता आणि चल. बघते तर तोंडाव पडलंय. एमजेम लावू द्या. कसं माहिती का? खाल्ले? काचा आहे दुसरी पाहिजे बघायला लागली. कळ आमच्या पप्पानी हाणलं मला काल. A few moments later. शूट झालेलं आहे. आता आम्ही चाललेलो घरी आणि Shoot झालंय पण यांनी लय मोठा कांड केलंय. घरातल्या बाहेर ठेवून आलाय. चावी घेऊन आलाय चुकून. सो तो मोठा एक आमच्या आयुष्यातला प्रॉब्लेम झालाय. सो शूट खत्म हो चुका है और फिर भी हमारे भांडणं हो गई है थोडी सी. ते नेहमीच होत असतात जाताना. सो ते गाईज कसं असं जिथं प्रेम आलं तिथं भांडणं आली. बरोबर ना? बघ इकडे बघ. सावली उन्हामध्ये जशी तू ध्यानामध्ये. चला मित्रांनो लेट्स गो. जाऊया घरी नाश्ता वगैरे करू मग एंड करूया ब्लॉग. आता आपण जाऊ नेक्स्ट ब्लॉग मध्ये वॉटरफॉलला कुठेतरी. तिला डायरेक्ट फेकू पाण्यात. लय मजा येईल. सगळे आपली गँग घेऊन जाऊ. आपली गँग म्हणजे आपले मित्र परिवार. तुम्ही मिस करत असाल भाव्या बिव्या सगळे प्रवीण सगळी गँग. टोळी गाईज टोळी. तू जर त्यांना भेटलीस ना तुला याडा करून टाकतील ते. एवढं चिडवतील ना तुला. डायरेक्ट आपला ब्रेकअप आले. आणि आम्ही तर भेल घेतली खायला. ट्रेन सुटायला किती वेळ बाकी? 5 मिनिट. मग इथं धावत जा. नाही आवाज देते ते हॉर्न देते. भाई चायनीज भेळ कडक लागते ट्रेन मधली. आम्ही पहिले लहानपणी मावशीकडे जायचो तेव्हा इथंच खायचो. मस्त लागते कारण का इथलं तापमान आणि हवा कडक आहे. चला मित्रांनो आता चालले श्रुतिका घरी. सो बाय बाय. अंकितला भूक लागली का? अंकितची बोबडी चोळली. बोबडी वळली काय थांबा पहिले खाऊ द्या.